नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? किरण काळे. किरण दादा, हे आरवी गावचे तुम्ही बरोबर आहे? नारायणगाव जवळ. हो. तर हे तुमच्या शेतात जे दिसून राहिले हे फ्लॉवर किती काड्या लावल्यात तुम्ही एकूण? मी लावताना 22,000 काडी लावली, पण हा. आपली 4,000 काडी लावलेली इथे. अच्छा, 22,000 काड्यांपैकी तुम्ही म्हणता हे मैकोचं 370 वाण आहे, त्याचं तुम्ही 4,000 काड्या लावल्या. हो पहिल्यांदा लावल्या तुम्ही? हो, पहिल्यांदा लावली. पहिल्यांदा लावल्या आणि आता बहुतेक 22,000 काड्यापैकी बहुतेक सगळ्यात पहिले काढणीला 370 आली आहे. बरोबर आहे. 370 आली आहे. वातावरण चांगलं आहे. मागल्या 8-10 दिवसात काही पाऊस जरी झाला तरी याच्यावर काही फरक पडलेला नाही. बरोबर. तर या 370 वाणाबद्दल तुम्हाला काय चांगलं वाटलं? काय सांगाल तुम्ही? हे वाण लवकर आलेलं आहे. मला बाकीच्या व्हरायटीपेक्षा मी 4 दिवस मी बाकीचं लवकर लावलेलं आहे. हा. त्याच्यापेक्षा हे मला लवकर भेटलेलं आहे वा. हे. आणि याच्यात वन टाइम गट्टे हार्वेस्टिंगला वन टाइम एकसारखे आलेले आहेत. आणि गट्टे सर्व गट्ट्यां कटिंग होतील एवढे गट्टे आहेत. आता लहान साईज असून डेव्हलप नव्हतं सुद्धा लहान साईजला सर्व गट्टे कटिंग होतील ही आहे अपेक्षा याच्यामध्ये सर. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की 4,000 काड्या तुम्ही या 370 फ्लॉवरच्या लावल्या. तुम्ही 4,000 पैकी तुमचं म्हणणं आहे की जवळपास 2900 ते 2950 काड्या याच्या तुम्हाला फ्लॉवर मिळणार आहे, म्हणजे तुम्हाला वजन मिळणार आहे याचं. हो हो. म्हणजे हा याचं सगळ्यात महत्वाचं. आणि बाकी जे तुम्ही 2 वाणं लावले आहेत त्याच्यात साधारण किती टक्के तुम्ही म्हणाल की फ्लॉवर निघत असतील? आता हे जर मी बाकीच्या दुसऱ्या व्हरायटीमध्ये हे केलं असतं तर 4,000 पैकी मला ते 3300च्या आसपास मला कटिंगला गट्टे भेटले असते. म्हणजे साधारण तुम्ही म्हणता याच्यामध्ये 97-98% तुम्हाला गड्डे मिळून राहिले आणि बाकीच्या वाहनात तुम्हाला 83-80% 80च्या तुम्ही म्हटलं आता 45 4,000 पैकी 3200-3300 म्हटलं तर तेवढे तुम्हाला मिळून राहिले. म्हणजे सगळ्यात महत्वाचा विषय पूर्ण फ्लॉवर तुमच्या हाती येऊन राहिला आणि पूर्ण त्याचं वजन मिळून राहिलं, उत्पन्न चांगलं मिळून राहिलं, लवकर निघून राहिलं. लवकर. आणखी याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? याचे रोग किंवा बाकी याच्याबद्दल किडी याच्याबद्दल काय सांगाल? आता हे रोगराईला तर कमी बळी पडलेली दिसते. हा. आणि आता कंटिन्यू एक 10-15 दिवस पाऊस होता त्याच्यामध्ये काळी टीक सुद्धा मला जाणवली काही टीक जाणवली नाही. नाही. आणि घाण्याला जो आपण म्हणतो घाण्या हा मेजर इश्यू असतो याला, हा घाण्या पण इथे मला जाणवला नाही. वा. आणि म्हणजे मला- एकंदरीत आणि बाकीच्या ठिकाणी मला घाण्या जाणवला, काळी टीक जाणवली, पण हे मला काळी टीक आणि घाण्याला थोडंसं मला आता तरी हे दिसतं. इथे जे तुम्ही 23,000 पैकी जे 2 वितर वाहनं लावले 4,000 सोडून त्याच्यात तुम्हाला काही ठिकाणी घाण्या आढळल्या. त्याच्यात काहीच आढळलं नाही. म्हणजे हे आपण म्हणू शकतो की हे उभी म्हटलं की क्रांतिकारी वाण तुम्हाला मिळालेलं आहे. बरोबर. फ्लॉवर म्हटलं की क्रांतिकारी वाण तुम्हाला मिळालेलं आहे. तर म्हणजे लवकर निघते, म्हणजे काड्या चांगल्या सगळे हार्वेस्ट होतात, फ्लॉवर चांगलं निघते, भाव पण चांगला मिळू शकतो. या सगळ्या गोष्टीमुळे आणि रोगप्रतिकारशक्ती सगळ्यात महत्वाची. तर पुढल्या वर्षी जर तुम्हाला 23,000 काड्या लावायच्या असल्या फ्लॉवरच्या तर त्याच्यापैकी तुम्ही 370चं नियोजन कसं कराल? आतापर्यंत जर मी लावलंय आणि मी ज्या पद्धतीने जे हे डेव्हलप झालंय तर मी पुढच्या वेळेस लावताना 50% नक्की, हे 50% तर नक्की लावेल. जर हे डेव्हलप झालं असतं ह्या प्लॉटमध्ये मला इथे तर नक्की मी याचा 90-95% विचार केला असं हे लावायचा. पण हे डेव्हलप दिसत नाही आता मला इथे माझ्या इथे, तर नक्की हे पुढच्या वर्षी लावून डेव्हलप झालं तर नक्कीच याच वाहनाचं मी पुढे, पण पुढच्या वर्षी 50% तर डेफिनेट लावणार. म्हणजे एक 4,000 वरून ट्रायल तुम्ही एकदा पहिल्यांदा लावून बघितली, पुढल्या वर्षी तुमचं 50% लावण्याचं नियोजन आहे. तुम्हाला विश्वास देतो यावर्षी काही नैसर्गिक कारणामुळे एखाद्या वेळी डेव्हलपमेंटमध्ये काही, पण हे डेव्हलप होणारं चांगलं वाण आहे, शेतकऱ्याला चांगले पैसे देईल आणि तुम्हाला 370 वाण मैकोचं फ्लॉवरचं वाण लावल्यानंतर निश्चित तुम्हाला चांगलं उत्पन्न मिळेल. एवढी निश्चित आम्ही तुम्हाला खात्री देतो, आम्ही बाळगतो. मी तुमचं महत्त्वाचे अनुभव सांगितल्याबद्दल तुमचा मी मैकोच्या वतीने आभार. धन्यवाद.